रोहन प्रकाशन आणि क्वीन्स बी प्रस्तुत अक्षरांचे चांदणे. सहप्रायोजक प्रधा स्टुडिओ. आज एक डोळस प्रेमाची तरल अशी प्रेमकथा माझ्या वाचनात आली आहे. इत्रनामा. लेखिका आहेत हिना कौसर खान. इत्रनामा ही गोष्ट ऐन 25शीतल्या नाझियाची, तिच्या पत्रकारितेची, तिच्या मुस्लिम असण्याची, तिच्या सामाजिक जाणीवांची, तिच्या मैत्रीची आणि तिच्या प्रेमाचीही. सुमितनी नाझियाला प्रपोज करून 6 दिवस झाले होते. या दरम्यान तो एकदाही किंवा चुकूनही तिला भेटला नव्हता. फोन मेसेजेसही केले नव्हते. या 6 दिवसांनी नाझियाला व्याकुळ केलं होतं. ती पावसात भिजून तापाने फणफणली होती. स्वतःच्या आजाराविषयी तिने अजिबात कोणालाच काही कळू दिलं नव्हतं. पावसात भिजणं निमित्त झालं होतं, खरं तर खरं दुखणं प्रेमाचं होतं. सुमित नावाच्या प्रेमाच्या वादळाने तिला हादरवून सोडलं होतं. आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते? केलं सुमितने प्रपोज, तर त्याचा इतका बाऊ का करतोय आपण? का आजारी पडतोय? सुमित मला आवडतो. त्याचा वरून चिडका पण आतून कोवळा असणारा स्वभाव तोही आवडतो. त्याच्या प्रपोजलवर नकळतपणे का होईना विचार केल्यावर त्याच्याविषयी ओढ वाटते हेही जाणवते. या जाणीवा मला हव्या आहेत का नकोत? करिअर माझी प्रायोरिटी आहेच. मग प्रेम कधी, कुठल्या टप्प्यावर मिळवायचं? आयुष्यात प्रेमानं कधी शिरकाव करावा याचा काही ठोकताळा, काही नियम ठरवता येतात? भावना, जाणीवा रोखून धरता येत असतीलही, पण त्या तशा थोपवून धरणं नैसर्गिक आहे का? आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर, विशिष्ट मिळकतीनंतर प्रेमाचा बहार स्वीकारू किंवा तोवर प्रेमाचा विचारच करायला नको, हे कृत्रिम नाही का ठरणार? मी नेमकं काय शोधतेय? मला सुमितच्या बाबत कसली अडचण वाटते? धर्म? आम्ही भिन्न धर्मी आहोत ही अडचण वाटते? शक्यच नाही. माझ्याबाबत तर हे कारण नाहीच नाही. माझ्यासाठी कितीही काहीही झालं तरी माणूस महत्वाचा, त्याचं माझ्यासाठी योग्य असणं महत्वाचं, त्याला मला आणि मला त्याला सोबत करावीशी वाटणं महत्वाचं. माणूस निव्वळ सजातीय किंवा सधर्मीय असल्याने प्रेमासाठी, सोबतीसाठी, कंपॅनियनशिपसाठी किंवा जोडीदारासाठी योग्य होत नाही. धर्म ही काही व्यक्तीच्या निवडीची पात्रता नाही, इतकी समज आहेच मला. सुमितच्या बाबतीत अडचण काय वाटते? सुमितच्या बाबतीत अडचण काय वाटते या प्रश्नाचं उत्तर म्हणूनही धर्म असा मुद्दा येणंच मुळी अत्यंत चुकीचं आहे. सधर्माचाच विचार केला तर असद आहेच माझ्या धर्माचा, माझ्या लहानपणापासून सोबत करणारा. मला त्याची सोबत आवडते. त्याचं हर तऱ्हेने पाठीशी उभं राहणं आवडतं. त्याच्या गोष्टींसाठी त्याच्या जोडीने उभं राहणंही आवडतं. पण त्या सगळ्या आवडण्यातही मैत्रीच आहे. हा, सटल रोमांस असेलही, पण तो पुन्हा आमच्यातल्या मैत्रीची मर्यादा राखू नये. त्यात ओढ आहे पण आकर्षण नाही आहे. प्रेमात बेसिक आकर्षण हवंच. असदविषयी ओढ असली तरी या तऱ्हेची निश्चितच नाही. मी इतकी कन्फ्यूज का झाली आहे? अतिविचार करून स्वतःला का डागण्यात देतेय? नाझियाची स्वतःवरच चिडचिड होत होती. ती काही केल्या थांबत नव्हती. त्याचं कारण आज दोघं पुन्हा एकमेकांसमोर येणार होते. दिवसभर सुमितचं मुळी कामात लक्षच नव्हतं, पण संध्याकाळी त्याने स्वतःच्या मनावरची मरगळ झटकली. आपल्या प्रेमानं आपल्याला मजबूत केलं पाहिजे,
दुर्बल नव्हे. नाझिया स्ट्रेंथ असायला हवी, वीकनेस नाही. प्रेम करायचं म्हणजे नुसतं झुरत राहायचं नाही, तर अधिक उत्साहाने जगायचं. कामातून बाद व्हायचं नाही. सुमितच्या मनाशी सारे विचार पक्के होत गेले. त्यांनी मनाचा हिय्या केला आणि उमदेपणानं त्याने असदची भेट घेतली. त्या भेटीचाच पुढचा भाग म्हणजे आजची नाझियाशी मीटिंग. सुमित तिला कसं सामोरं जायचं याची तयारी करत होता. नाझिया रिगल हॉटेलच्या बाहेर सुमितची वाट पाहत उभी होती. 11ची भेट ठरली होती. 11:15 होत आले तरीही तो उगवला नव्हता. तितक्यात रुखसार, समीर, अजलान, सादिया, शार्दूल, नीरजही पोचले. इतर जण आल्यावर नाझिया त्यांच्यासह आत शिरली. युवा संमेलनाचे पोस्टर्स, बॅनर, उपस्थितांमध्ये वाटण्यासाठीची पत्रकं, एक छोटी पत्रिका, कार्यक्रमाची रूपरेषा अशा अनेक गोष्टी फायनल करायच्या होत्या. असद गावाला गेल्यामुळे ही जबाबदारी त्यांनी सुमितवर सोपवली होती. इतरांनी त्याला असिस्ट करायचं असं ठरलं होतं. सुमितच वेळेवर पोचला नव्हता. नाझियाला सुमितच्या या बेजबाबदार वागण्याचा राग येत होता, पण तसं काहीही न दाखवता ती शांतपणे इतरांच्या सूचना ऐकून घेऊ लागली, काही नोंदी करून घेऊ लागली. आणखी 10 मिनिटं उशीर करत सुमित रिगलवर पोचला. कामाची वाटणी झाल्यावर बाकीचे सगळे सटकले. नाझिया उठू लागली तसं सुमितनं तिला विचारलं, रागवलीस? काय संबंध? पण वाट पाहताना गोड दिसत होतीस. नाझियाने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे तू तू इथेच होतास? तसं हो म्हणायला हरकत नाही. म्हटलं, पाहावं तू थोडी तरी माझी वाट पाहू शकतेस का? अँड येस, तू चक्क माझी वाट पाहिलीस. चल, ऑलरेडी उशीर झाला, मी निघते. त्याला मध्येच तोडत नाझिया म्हणाली. आणि मी वाट पाहतोय. मी वाट पाहतोय. मला कुठलीच घाई नाही आहे. तोही तितक्याच तत्परतेने सस्मित उत्तरला. नाझियाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे आर्त डोळे तिच्या डोळ्यांशी कसलीच भीडभाड न ठेवता भिडत होती. तिने नजर फिरवली. खुर्ची मागे घेत ती उठली. सुमित जागचा हलला नाही. ती कोरडेपणाने निघते म्हणत सरळ रिगलच्या बाहेर पडली. पहाटेचा करडा रंग फिक्का झाला होता. नाझियाचा मंद, पेंगुळलेला आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणारा आय लव्ह यू, आय लव्ह यूचा नाद त्याच्या कानात घुमून गेला. तो तिला सरप्राईज द्यायला चालला होता, पण त्याची स्वतःचीच उलघाल वाढली होती. नाझियानं दिलेल्या पत्त्यावर सुमित पोचला होता. गेटवर वॉचमन झोपला होता. पहाटेच्या झोपमोडीने चांगलाच चिडला. क्या है? खेकसला. सुमितनी तो असद अमीनकडे आल्याचं सांगितलं. इतनी सुबह? कुछ गडबड तो नहीं? नहीं नहीं, असद और नाजिया दोनों दोस्त है. एक काम था, सरप्राइज देना था, तो सुबह सुबह. चलो चलो, कोई बात नहीं, भले लग रहे हो, डायरी में नाम लिखा लो. सुमित नाव लिहायला लागला. वैसे बहुत ही अच्छे लोग हैं, आपने उनका नाम लिया इसलिए छोड़ रहे, वरना इतनी सुबह किसी को ना छोड़ते. सुशील दाम्पत्य है, एक पत्रकार और एक वकील, बड़ी खूब जोड़ी बनाई ऊपर वाले ने. क्या? सुमितच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जो मुंह में आया बोलते हो, दोनों बस दोस्त है. हाँ, आजकल तो मियाँ बीवी दोस्त माफिक रहते. 5वां माला 3 नंबर का फ्लॅट, हम पानी की टंकी खोल कर आते. तो वळला आणि सुमितची धडधड वाढली. 5व्या मजल्यावर तो तिच्या घराच्या दारापाशी आला. त्याचं हृदय निरनिराळ्या भावनांनी भरून आलं होतं. एरवी त्याला काही वाटलं नसतं, पण वॉचमनचं बोलणं डोक्यात लोलकाप्रमाणे डोलत होतं. तो दारावर थाप मारणार होता, पण आतूनच कड्या उघडत असल्याचा त्याला आवाज आला. भराभर लॅच उघडलं गेलं. वरची कडी खाली सरकली, मधली आडवी कडी उजवीकडे सरकली. दार कड्यांच्या जाचातून मुक्त झालं. सुमित थिजून दाराबाहेर उभा होता.
दारामागे कोण असेल याची त्याला जाण नव्हती. असली तर फक्त नाझिया असावी आणि असत तर नसावाच, असं तो मनोमन प्रार्थना करत होता. वॉचमन इतक्या खात्रीनं पटवून देत होता ते खोटंच ठरावं, पण शक्य आहे का? मनाचं द्वंद्व सुरू होतं. दाराच्या फटीतून निसटून सुमितच्या कानावर पहिला आवाज पडला तो असदचा होता. नाझी अपना टावेल उठा ले, रोज काय तेरा पूरा बेड गिल्ला कर देती. सुमितच्या कानातून मेंदूपर्यंत तो आवाज पोचेच तो दार उघडून नाझिया समोर होती. त्याला समोर पाहून नाझियाच हादरली. ती नुकतीच आंघोळ करून आलेली दिसत होती. तिच्या कानांवरच्या बटा अजूनही ओल्याच होत्या. चपला पायात सरकवण्याच्या धांदलीत टी शर्टची कॉलरही नीट केलेली नव्हती. सुमित, ती काही बोलायच्या आधीच वॉचमन तिथे पोचला. इनसे ही मिलना है ना, यही वकील साहब की बीवी. अरे भैया कितनी बार बताया आपको, तो छोड़ो आप जाइए, असं म्हणून नाझियाने वॉचमनला पिटाळलं. पण फार प्रखरपणे तिने विरोध केला नाही असं सुमितला वाटलं. इतकं ढळढळीतपणे तो माणूस तिला असदची बीवी म्हणतोय आणि ती शांतपणे बोलते त्याच्याशी. कडकडून भांडायला हवं असं तो म्हणतोच कसा म्हणून जाब विचारायला हवा, पण ही तर छोडो जाई आहे असं म्हणून त्याला जाऊ देते. मला तर ही क्षण सहन होईना. ही रिॲक्ट सुद्धा इतक्या थंडपणे करते. त्याचे डोळे आग ओकू लागले. आणि आतून आलेले आवाज, टॉवेलविषयी असंच जे बोलला त्याचं काय? तो तिच्या आंघोळीच्या वेळेस कुठे होता? दोघं एकाच खोलीत राहतात का? त्याच्या मनातले प्रश्नच संपत नव्हते. शंका कुशंकाने त्याला घेरून टाकलं, पण शब्द फुटत नव्हते. तो स्थिर नजरेने तसाच तिला पाहत उभा राहिला. त्याचे श्वास वाढले होते. तिनेच सुरुवात केली. सुमित, तू इथे कसा इतक्या पहाटे? तो इतका बेभान झाला की त्याने हात जोरात भिंतीवर आपटला आणि चूक झाली असं म्हणून आला तसा उलट्या पावलांनी पायऱ्या उतरायला लागला. तिनं ती दचकलीच. त्याचा रागाने भरलेला चेहरा, त्याची कृती, हे सगळं तिच्या कल्पनेपलीकडचं होतं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिचा संपूर्ण देह थरथरू लागला. काही सेकंद अशा सुन्न अवस्थेत गेले असतील, पण पुढच्याच क्षणी सुमितला हाका मारत नाझिया त्याच्या मागे धावू लागली. डोळे पुसत एव्हाना सुमित अपार्टमेंटच्या बाहेर पडला होता. त्याला एक विचित्र रिकामपण जाणवत होतं. हृदयात पोकळी जाणवत होती. मोठ्याने ओरडावं, चिडावं असं वाटत होतं. तिला मागून येताना पाहून तो झटकन बाईकवर बसला, पण नाझियानं पुढवून त्याच्या गाडीची चावी काढली. तिच्याशी वाद न घालता तो तसाच चालू लागला. त्याला एक क्षणही तिचा चेहरा बघायचा नव्हता. कुठल्या तरी चुकार क्षणी पुन्हा वाहून जाऊ, तिच्या भोळेपणात आपण पुन्हा फसू, नकोच, काहीच नको असं म्हणत तो चालत राहिला. आणि ती त्याच्या मागे मागे सुमित सुमित, अरे झालं तरी काय इतकं असं म्हणत राहिली. तिनं धावत जाऊन त्याचा हात धरला. त्याने हात झिडकारला. रस्त्यावर मागून बस येत होती. सुमितनी धावत जाऊन ती बस पकडली. बस सिंहगडाकडे चालली हे तिनं पाहिलं होतं. मागून रिक्षावाल्याला हात केला. बसच्या मागे रिक्षा घ्यायला सांगितली. सुमितच्या चिडण्याचं कारण तिला नीट कळत नव्हतं आणि असं न बोलता निघून जाणं तर तिला अत्यंत बालिशपणा वाटत होता. त्यात त्याच्या बस मागे रिक्षा नेणं हा तर अगदी फिल्मी प्रकार वाटत होता. एकीकडे तिला सुमितची काळजी वाटत होती आणि दुसरीकडे त्याच्या विचित्र वागण्याचा ताण जाणवत होता. ती सिंहगडाच्या पायथ्याशी उतरली. तिला अगदी गलबलून आलं. सुमितचा आतापता माहीत नव्हता. तो गडावर गेलाय की नाही काही कळत नव्हतं. पोटात खड्डा पडत होता. तिने पायथ्यापासून गडावर जाणारी पिकअप जीप पकडली. सूर्योदयाची वेळ समीप होती. पूर्वेकडून सूर्याचा लाल गोळा आकाशावर हळूहळू हळू चढत होता. तो लाल बुंद सुरेख गोळा पाहून नाझियाला अगदी भरून आलं. नाझियासोबत पाहणार होतो हा सूर्योदय. आज खरा सूर्योदय झाला म्हणायचं. सुमित
तिरस्काराने सूर्याकडे पाहत म्हणाला आणि सूर्याकडे पाठ करून सिंहगडाच्या पडक्या बुरुजावर बसला. त्याला खूप रडायला येत होतं. नाझिया त्याला शोधत होती आणि इतक्यात तिला तो दिसला. सुमित! धावत जाऊन नाझिया त्याला बिलगली. पण सुमितच्या डोक्यातला राग कमी झाला नव्हता. उलट तिला पाहून तो अधिकच उफाळला. त्याने क्षणार्धात तिला बाजूला केलं. सुमितच्या डोळ्यातला राग संशय तीव्र झाला. तो सरळ निघून जाऊ लागला. अरे मी बोलतेय ना, ऐक तर. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. डोळ्यांनी पाहिलंय मी. आता तू वेगळं काय सांगणार? हे बघ नाझिया, आपण रस्त्यात आहोत आणि मला रस्त्यात स्वतःचं हसं करून घ्यायचं नाहीये. जा तू जा. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन. तुलाही असं आवडत होतं तर आधीच सांगायचं होतं. माझं मधल्यामध्ये भरीत करायचं काय काम? सुमितनं तिच्या दोन्ही खांद्यानं धरून जोराचा हिसका दिला. तसंही तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलं की त्रास व्हायचा मला. जळायचो मी असदवर. तो तुला माझ्यापासून हिरावणार याची सतत भीती वाटायची. सुमितनं तिच्या हातातून गाडीची चावी जोरात हिसकावून घेतली. मागे वळून न बघता तो तसाच सिंहगडाची पायवाट भराभर उतरून निघून गेला. मध्यरात्र झाली तरी सुमितला झोप नव्हती. त्याला राहून राहून नाझिया आठवत होती. तो जागचा उठला. त्यानं कपाटातून एक कुपी बाहेर काढली. इत्र. ती त्याने कधी वापरलीच नव्हती. तिनं ही इत्रची कुपी दिली तेव्हा ती म्हणाली होती, तू असं काय काय भारी भारी देतोस ना, मला ते तसं सुचत नाही. पण ही कुपी पाहिल्यावर ना तुझी खूप आठवण आली. अधूनमधून इत्रचा फाया लावून येत जा. इश्क मुकम्मल हो जाएगा. मुकम्मल म्हणजे एकदम कंप्लीट. कसं होणार माझं? उर्दू शिकून घे रे, शायरीपुरती तरी. मस्त आहे ना सुगंध? हा सुगंध तर डोक्यात फिट बसलाय. कुपी देताना ती किती बोलत होती, केवढी खुश होती, काय काय कवी कल्पना सांगत होती. नाझिया मुंबईला जाण्यासाठी सामानाची खरेदी करून रात्री उशिरा घरी पोचली. घरात येताच असदनी तिला खुणेनी टेबल दाखवलं आणि तो जेवण घ्यायला आत गेला. टेबलावर एक छोटीशी डबी होती. त्या डबीतून अत्तराचा सुगंध येत होता. डबी उघडली तर आत तिचा हरवलेला झुमका होता. ती एकदम चकित झाली. तिने पटकन तिच्या बॅगेतून दुसरा झुमका शोधून काढला. दोन्ही शेजारी शेजारी धरून पाहिले. त्या दिवशी आपल्या पाकिटातून काहीतरी काढून लपवणारा सुमितचा खोडकर चेहरा तिला आठवला आणि तिला हसू फुटलं. झुमका मिळाल्याने ती खूप आनंदित झाली. डबीत एक पिवळसर रंगाचा कागद घडी घालून ठेवलेला दिसला. तिने पटकन तो बाहेर काढला. घडी उघडली तर आत काहीच लिहिलेलं नव्हतं. पण त्या कागदाला सुंदर सुगंध येत होता. अत्तराचा. घरभर अत्तराचा सुगंध दरवळला. ती खुर्चीवर बसली. डोळे मिटून तिने तो कागद पुन्हा नाकाला लावला. मन भरून सुगंध घेतला आणि ती ताडकन खुर्चीवरून उठली. ती सुमितला एकदा काय म्हणाली होती ते तिला आठवलं. और सुनो सुमित, मुझे कभी खफा ना करना. अगर किसी दिन मुझे मायूस किया और मैं रूठ गई ना, मेरे नाम इत्रनामा भेजना. इत्र की खुशबू में ऐसे दंग रहूंगी कि सारी रंज गिले शिकवे गुस्ताखियाँ सब भुलाकर बस इश्क करूंगी. नाझिया आणि सुमितची ही फुलणारी बहरणारी प्रेम कहाणी. यात पुढे काय होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचंय ना? मग वाट कसली बघताय? इत्रनामा पुस्तक घ्या आणि वाचा. त्यासाठीच तर आम्ही घेऊन आलोय अक्षरांचे चांदणे.